नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका भाग 14 आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नांची संख्या आहे 20. 20 पैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आलीच पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेलेला आहे. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ डॅश डॅश या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ डॅश डॅश या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. योग्य उत्तर आहे नाशिक जिल्हा, नाशिक. पुढील प्रश्न पहा, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय होते? योग्य उत्तर आहे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांच्यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. महात्मा गांधी यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचा जन्म कधी झाला? 2 ऑक्टोबर 1869. साल लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर 1869 महात्मा गांधी यांचा जन्म. कोणत्या ठिकाणी झाला? तर पोरबंदर या ठिकाणी. कोणत्या राज्यात झाला? तर गुजरात राज्यात. लक्षात घ्या, गुजरात राज्यामध्ये पोरबंदर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. मग त्यांना कोणती उपाधी होती? तर संपूर्ण देश त्यांना राष्ट्रपिता आणि महात्मा म्हणून ओळखतो. लक्षात घ्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी. ओके, त्यांना राष्ट्रपिता आणि महात्मा ही उपाधी होती. खालीलपैकी कोणता घाट सातारा जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे खंबाटकी घाट. लक्षात घ्या, सातारा जिल्ह्यामध्ये खंबाटकी घाट आहे. स्वातंत्र्यानंतर पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यानंतर पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन. खालीलपैकी कोणती क्रांती खाद्यतेल उत्पादनाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पिवळी क्रांती. लक्षात घ्या, पिवळी क्रांती खाद्यतेल उत्पादनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो, कधी केली? साल लक्षात ठेवा 1924. 1924. पुढील प्रश्न पहा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जे जे थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन यांनी लावला. पुढील प्रश्न पहा, बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. बोरिवली राष्ट्रीय उद्यान, त्यालाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं म्हणतात, ते आपल्या महाराष्ट्रात आहे. विद्यार्थी मित्रांनो, बोरिवली राष्ट्रीय उद्यान याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई शहराच्या बोरिवली उपनगरात स्थित आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, बोरिवली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा मुंबई. ओके, बोरिवली राष्ट्रीय उद्यान त्यालाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने बिबट्या म्हणजेच लेपर्ड या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. आधुनिक भारतात
कोणत्या गव्हर्नर जनरलने इसवी सन 1795 मध्ये रुपया हे चलन प्रचारात आणले? आधुनिक भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने 1795 मध्ये रुपया हे चलन प्रचारात आणले? योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न यापूर्वी विचारला गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? योग्य उत्तर आहे घटनात्मक उपायांचा हक्क. घटनात्मक उपायांचा हक्क. पुढे पहा, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? योग्य उत्तर आहे बेसॉल्ट या खडकापासून. पुढील प्रश्न पहा, मल्लीनाथ दिगंबर जैन यांचे मंदिर हिंगोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? मल्लीनाथ दिगंबर जैन यांचे मंदिर हिंगोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय शिरड शहापूर या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतांचा पुरावा मिळाला आहे? योग्य उत्तर आहे कालीबंगन या ठिकाणी. हडप्पा संस्कृतीतील कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेतांचा पुरावा मिळाला आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला साहित्यिक व त्यांची टोपण नावे दिलेली आहे. कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन. विद्यार्थी मित्रांनो, माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. त्यानंतर काशीनाथ हरिमोडक, माधवानुज. विद्यार्थी मित्रांनो, माधवानुज या टोपण नावाने काशीनाथ हरी मोडक यांना ओळखले जाते. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, कुंज विहारी. कुंज विहारी या टोपण नावाने हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना ओळखले जाते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलं आहे. तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लगेच वही पेन घ्या आणि लिहून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला जे काही साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे दिली आहे ती लगेच लिहून ठेवा. तलाठी भरतीमध्ये 100% एक तरी प्रश्न असतोच. साहित्यिक आणि त्यांचं टोपण नाव यावर एक तरी प्रश्न असतोच. पुढे पहा, मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेतील कोणत्या भागात आढळतात? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय भाग 4 विद्यार्थी मित्रांनो, रोमन अंक आहे, लक्षात घ्या, भाग 4 आता रोमन संख्येमध्ये 4 कसा लिहितात तर असा लिहितात आणि 4 म्हटलं की असं लक्षात ठेवायचं. पर्यायामध्ये आपल्याला 4 असं असेल किंवा असं रोमन संख्येमध्ये असेल. पुढील प्रश्न पहा, दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं. पुढे पहा, भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? प्रश्न काय आहे व्यवस्थित वाचायचा आहे. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? योग्य उत्तर आहे डॉल्फिन. परंतु कोणता डॉल्फिन तर गंगा नदीमध्ये जो काही डॉल्फिन आहे तो डॉल्फिन. ओके. पुढे पहा, 1896 साली वित्तीय समितीवर कोणत्या भारतीयाची ब्रिटिश सरकारतर्फे सर्वप्रथम नियुक्ती करण्यात आली होती?
1896 साली वित्तीय समितीवर कोणत्या भारतीयाची ब्रिटिश सरकारतर्फे सर्वप्रथम नियुक्ती करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुढे पहा, कपी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, कपी म्हणजे काय? तर वानर. लक्षात घ्या, कपी म्हणजेच काय? वानर. पुढील प्रश्न पहा, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे मुठा या नदीवर. पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला धरण आहे आणि खडकवासला धरण मुठा नदीवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता असणारा जिल्हा कोणता आहे? पर्याय पाहायचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.